जय शिवराय. रामकृष्ण हरी. भावांनो, बहिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यांचं फराळ वगैरे झालं का? माझं पण झालंय. आता मला येते झोप. आणि काल तर काही ब्लॉग घेणं नाही झाला माझा. काल मी खूप दमलेले होते. काल गेलो होतो आम्ही ट्रिपला, सृष्टी ॲग्रोला. कारण की नर्सरी ज्युनियर केजी सिनियर केजी बाकी होती सहलीला न्यायची. तर मग शनिवारचा प्लॅन केला होता आम्ही. तर मग मी शनिवारी ट्रिपला गेले होते. आणि तुमचे दाजी तर गावाकडे गेले होते. खरं तर मला गावाकडेच जायचं होतं, पण मला सुट्टी काही भेटली नाही. आता ट्रिप म्हणल्यावर जितक्या स्टाफ असला तितका कमीच आहे. छोटे छोटे लेकरं असतात, त्यांच्याकडे लक्ष देणं त्याच्यामुळे कुठं सुट्टी दिली नाही. मॅडम म्हणे सुट्टी नका घेऊ, आपल्याला ट्रिपला जायचंय. त्याच्यामुळे मग तुमच्या दाजीला म्हणलं तुम्हीच जा. मग ते गेले होते. गेले असते काल तर खरंच आमच्या त्या महाशिवरात्रीला म्हणजे 7 दिवस सप्ताह असतो आमच्या गावामध्ये लवगड नांद्र्याला. तर मग दर्शन घेऊन पण आलो असतो गडावरून. पण काय सुट्टीचा मेळ बसला नाही. आज जायचं होतं, तर आज माझा खूप जीव दमलेला आहे. त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या. एक तर फराळाचं केलं का असं झोप येते. साबुदाणा मला सहन होत नाही. तुमचे दाजी करताय फराळ. तुम्ही केलंय का फराळाचं? वेरूळला जायचं होतं, पण दाजी म्हणले मला पण वेळ नाही, थोडस माल द्यायचंय म्हणे. राजगिरा लाडू फराळीचं जे बॉक्स वगैरे आणायला जायचंय सिटीमध्ये, त्यांना पण वेळ नाहीये. ते म्हणे जाऊ दे आता पुढच्या वर्षी जाऊ, या वर्षी काही जमलं नाही. म्हणलं ठीक आहे जाऊ दे. म्हणलं करा आराम. तर होत नाही त्यांचा, पण थोडंफार तिकून आले लवकर तर आराम होईल. असं वेरूळला त्याला जायचं म्हणल्यावर खूप गर्दी. आज एक तर रविवार त्याच्यामध्ये महाशिवरात्र म्हणजे ते खुलताबाद वेरूळ म्हैसमाळ फुल गर्दी राहते. आणि म्हैसमाळला तर यात्रा होऊन गेली दांडी पौर्णिमाला. तिकडं पण दर्शनाला जायचं होतं आम्हाला, तिकडंही जाणं झालं नाही. आता काय माहिती कधी वेळ भेटतो. मला वेळ भेटला तर त्यांना वेळ भेटत नाही, त्यांना वेळ भेटला तर मला भेटत नाही. त्याच्यामुळे असं चालू येते. पण तरी वेळात वेळ काढून जावं लागल. नाही तर देवाने वेळ काढून माझ्याकडे बघितलं ना मला दुखणं सुधारायचं नाही. त्याच्यामुळे अगोदर देवाकडे पाहायचं, मग आपल्याकडे पाहायचं, नाही का. तुमच्या दाजीला लागली होती भूक, तेव्हाने आण फराळाचं मला खाऊ दे. शिवानीना दही आणलं, दही आणि ते खाताय. आणि त्याच्यामध्ये आज तर खूप धावपळ झाली. शुभमच्या क्लासमध्ये बी सेंडअप होतं, तर बोलवलं होतं पालक लोकांना, त्यांना कंपल्सरी होतं जाणं. त्याच्यामुळे मी गेले होते. 9:30 प्रोग्राम सुरू झाला. 12-12:30 आले मी. नेमकेच मी आले आणि दाजी आले राऊंडवरून. तर मी तिथंच फराळाचं केलं होतं, त्यांना करेल नव्हतं. मग नंतर आलेच, नंतर गरम केलं. म्हणलं जाऊ द्या, त्यांना भूक लागली. पण इतका भांड्याचा पारा पडेल आता, मला जीवावर आलंय घासायचं. सुट्टी म्हणलं कामातच दिवस जातो. मनाला सुट्टी राहती, पण वेळ काही भेटत नाही बसायला उठायला. त्याच्यामुळे सुट्टी तर नकोच. कालचे कपडे मी कोरडेच ठेवले होते. ट्रिपला जायचं होतं, काही धुणं झालं नाही. 7:30 आम्हाला जावं लागलं होतं. शाळेचे कपडे ते आज सकाळी उठले 5 वाजता, कपडे वगैरे धुवून टाकले. कपड्याचा नाही राडा, पण भांडे वगैरे राहिलेले. आणि संध्याकाळी थोडं मंदिरात जाऊ म्हणलं महादेवाच्या. तिथं पण सप्ताह चालू होता, तर मग पूजा वगैरे करू दिली नाही. म्हणे नंतर पूजा करा म्हणे. तिथं पारायणाला त्याला बसलेल्या होत्या लेडीज, तर मग आले रिटर्न. आता संध्याकाळी जाऊ 2 जण जोडीने महादेव मंदिरात जाऊ, श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊ म्हटलं. नारळ वगैरे फोडू. मग काय अशी महाशिवरात्रीची दैन चालू आहे आमची. महादेवाला जाणार आहे आम्ही, संध्याकाळी जाऊ म्हटलं. हे बघा, तुम्ही कुठं गेले सांगा मला कमेंट मध्ये. वेरूळ खुलताबादला कोणी आलं का कमेंट मध्ये सांगा. आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा. तुमच्या दाजीचा पोट भरणं चालू आहे, ते काही आता बोलत नाही. नेरी पण जेवण चालू असताना ते जास्त बोलत नाही. ते म्हणते काही एकदा खाल्ल्यावर मध्ये काही दात नसते म्हणे पोटामध्ये. पहिलंच घात चांगला चावून खायचा म्हणजे पचन लवकर होईल. आता काही बोला ना. चला बाय. त्याला करू द्या जेवण, लागण ठसका. कसंही
चला बाय. शुभम झोपलाय आता. शिवानी बाहेर खेळते. तिला पण आता थोड्या वेळाने मध्ये घेते घरामध्ये. तिला झोपी लावते. उद्या परत रेग्युलर शाळा. हप्ताभर सुट्टी नाही मग. आणि सुट्ट्या बी असे आले रविवार बघूनच आले. 19 तारखेची सुट्टी राहील. शिवाजी महाराज जयंती त्या दिवशी सुट्टी राहिली एक. पण ते पण असंच कामातच जाणार आहे. चला जी सुट्टी येईन ती तशीच आपल्याला सुखात आनंद शोधत राहा. चला टाटा बाय बाय. रामकृष्ण हरी. करा फराळाचं दाजी सोबत.